चिंदर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्रीदेव रामेश्वर ग्रामविकास आघाडी चिंदरचे महेंद्र मधुकर मांजरेकर हे विजयी झाले आहेत। मावळते उपसरपंच दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं। त्या जागी महेंद्र मांजरेकर यांची निवड झाली आहे। सरपंच नम्रता महांकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली। उपसरपंच पदासाठी महेंद्र मांजरेकर यांच्यासह शशिकांत नाटेकर, केदार परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते। मात्र निवडणुकीपूर्वी केदार परुळेकर यांनी अर्ज मागे घेतला। गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली। ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी त्यासाठी मतदान केलं। महेंद्र मांजरेकर यांना 6 मतं तर शशिकांत नाटेकर यांना 2 मतं मिळाली, तर 1 मत बाद झालं। रामेश्वर विकास आघाडी म्हणून 2021 साली जी आम्ही समविचाराचे लोक एकत्र येऊन गावाची विकास हा संकल्प मनात घेऊन आम्ही या ठिकाणी जी विकास आघाडी निर्माण केली। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 4.5 वर्ष सातत्याने चांगल्या प्रकारचं आमच्याकडे एक जिन्सी काम चालत होतं आणि अचानक त्या ठिकाणी एक आमच्या विकास आघाडीतील पॅनलमधील एका व्यक्तीला 6 महिने वेतन करायचे आणि त्यांना द्यायचं असं ठरवलं गेलं। परंतु मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ती व्यक्ती जी होती ती दुसरीकडे गेल्यामुळे ही निवडणूक अपरिहार्य झाली, नाहीतर ती बिनविरोधच होणार होती। आणि त्यामुळे या ठिकाणी मला जी संधी दिली गेली, मी कोणती अट 5 वर्ष टाकली न, मी 5 वर्ष पाठिंबा दिला होता रामेश्वर विकासाने, कोणती अपेक्षा केली नव्हती पदाची। परंतु मला या सर्व जे मान्यवर आहेत यांनी मला विनंती केली आणि त्या विनंतीचा मान मी ठेवला आणि गावाचा विकास काहीतरी चांगल्या प्रकारे होईल अशी त्यांची एक संकल्पना आहे, त्यांच्या मानसिकता आहे आणि त्यामुळे मी उपसरपंच हे पद त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि गावासाठी पूर्ण वेळ देऊन मी योग्य न्याय दिलेला आहे। आज या ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये आम्ही 2021 मध्ये रामेश्वर विकास आघाडी म्हणून या नावाने ही निवडणूक एका छत्राखाली निवड लढवली होती आणि पक्षविरहित होती आणि आजही ती आमच्यात अबाधित आहे। आणि अचानक 6 महिने हे जे राहिलेले आहे त्या 6 महिन्यामध्ये ही जी उपसरपंच जे सुर्वे आहेत दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि त्यामुळे आमच्या आघाडीचे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्या ठिकाणी आघाडीचे निर्माण केले, उदाहरणार्थ आमचे मोठी चिंतरकर, संतोष गावकर, त्यानंतर महेश मांजरेकर आणि आमचे इतर सर्व सन्माननीय आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी होते। त्यांनी एक मुखाने मला या ठिकाणी 6 महिने का असना परंतु संधी दिली आणि आम्ही गेली 4.5 वर्ष या सभागृहात बसताना कोणताही पक्ष आणला नाही। गाव विकास हेच आमचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आणि दूरदृष्टीने या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेले आहे। राहिलेल्या 6 महिन्यात सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचा आमचा परफॉर्मन्स दाखवू आणि हा गाव मालवण तालुक्यात सर्वात मोठा गाव असून हा विकासभिमुख असावा हे आमचं स्वप्न आहे। या ठिकाणी आमचं तलाव आहे, या ठिकाणी आमचं भगवनगडसारखं एक चांगलं ऐतिहासिक स्थळ आहे, तो विकसित करण्यात आम्ही आणि शासनाकडनं तो निधी आणून या ठिकाणी चांगलं विकसित गाव म्हणून हे या ठिकाणी आमचं करण्याचं स्वप्न आहे आणि ते आम्ही एकजिन्सीपणाने आम्ही ही टीम पुढेही साकार करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो। नमस्कार। सर्वात प्रथम त्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मी नेहमी म्हणतो श्री माऊली रामेश्वर त्यांना वंदन करतो आणि चिंदर गाव हा मालवण तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र त्याचं मोठं असं असलेला मोठा गाव आणि ह्याची उपसरपंच निवडणूक आज होती आणि ह्या सगळ्या निवडीमध्ये ती पहिल्यापासून बिनविरोध व्हावी, म्हणजे हा माझा मी तालुका अध्यक्ष होतो म्हणून बिनविरोध व्हावे अशी माझी अपेक्षा होती। आणि हे सगळं मी सदस्यांशी बोललो होतो, सगळ्यांनी चर्चा केली होती आणि त्याच्यात या गावामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं राजकारण आणता म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सध्या जे काय राजकारण चालू आहे या तालुक्यात तालुक्यात आणि या ठिकाणी तालुकाध्यक्ष भाजपचा म्हणून मला घेरण्याचा प्रयत्न केला। हे घेरण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्याला सत्तेचा नाही, सत्तेचं सोडा,
पण ज्यांच्यामध्ये पैशाचा माज आला आहे आणि गावागावात जाऊन आम्ही प्रत्येक गावातील भाजप कार्यकर्ते गावातील लोकांना विकत घेऊ शकतो, अशा लोकांचा जो माज चढला होता तो चालू आहे, तो माज उतरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. या ठिकाणी मी सांगतो की हे सगळं मी निमित्त आहे, भारतीय जनता पार्टीचं आहे. परंतु ज्यावेळी पहिल्या वेळेला आपण ग्रामपंचायत सुरुवातीला 2021 तेव्हा हे पूर्णपणे गाव विकास आघाडीचं पॅनल होतं. त्यावेळी 5 आमचे 6 आणि त्यांचे 5 होते. त्यावेळी हे ठामपणे आमच्या पाठीशी राहिले आणि त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करत त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता, कसल्या विना अट दिला होता. आणि ते आमचे रामेश्वर विकास आघाडी गावचं पॅनल होतं ते, आणि त्यांना पण या ठिकाणी आपण सध्या त्यांना पूर्णपणे हे केलं. त्यानंतर हे आमच्या सध्या सरपंच आहेत, माझ्या दोन्ही सरपंचांच्या मदतीने पोहोचलेलं आहे, मला माझी जाण आहे. परंतु मला खेदाने सांगावं लागतं की आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं काम जे सुरू आहे ते अतिशय वाईट आहे, निंदाजनक आहे. मी माननीय राणेसाहेब, मी माननीय निलेश राणेसाहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय नितेश राणेसाहेब पालकमंत्री आणि माननीय प्रभाकर सावंत यांनाही मी सांगणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या लोकसभेमध्ये, ज्या विधानसभेमध्ये, या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्याच कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं जे काम जे कोणी करत आहेत, या ठिकाणी माननीय निलेश राणे साहेबांना विनंती करतो. मी माननीय आमचे कोकणचे नेते आमचे दादा राणे साहेबांना विनंती करतो, माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांना विनंती करतो आणि माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना विनंती करतो, जिल्हाध्यक्ष प्रभाग यांना विनंती करतो की आगामी होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, ह्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला एकसंघ लढायचे असतील, भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुतीमध्ये लढायचं असेल, तर आपसात जे काही कार्यकर्ते भिडवण्याचं काम जे कोण करत आहेत त्याच्यात ही नेते मंडळी लक्ष येतील असं मला वाटतं. कदाचित मी असं बोललो जाहीर प्रेस म्हणून माझ्या तालुका अध्यक्ष म्हणून कारवाई होईल असंही मला समजा झालं, तर मी कधी पद आणि पैसा याच्याकडे कधीच बघितलं नाही. मी विकला गेलो नाही आणि मी सांगतो की माझ्या वैशिष्ट्य सांगतो की माझ्या गावातले लोकसुद्धा विकले गेले नाहीत. मला अभिमान आहे, मी या चिंदर गावचा आहे आणि हे सांगतो जर असं भारतीय जनता पार्टीच्या अंगातून आलं तर अशा स्थिती आघाडी होतील. परंतु ह्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मी तर सहन करणार नाही, यापुढे अनेक गोष्टी घडतील. म्हणून माझी सगळ्या नेत्यांना विनंती आहे की ह्या ज्या गोष्टी करून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आज ज्या ठिकाणी उभाटाचे दाखवले जातात अनेक गावामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते घेऊन जे का अंगावर सोडण्याचं काम चालू अक्षय दुर्दैव आहे. तरी माझी सगळ्या नेत्यांना विनंती आहे तुम्ही वेळीच लक्ष घाला, अन्यथा या कार्यकर्त्यांची जर मने दुखावली गेली तर हे युती म्हणून एकत्र येणार नाही.